राम राम. माया भाच्याच्या लग्नाला आली मी माया भाऊच्या घरी. इथले फोन करी बोलायला आते लग्नाले आते लग्नाले आते लग्नाले आत्या पहिले अन 4-5 दिवसाच्या पहिल्यापासून मी अडी बसली आहे आणि बांगड्या भरायले का मला बोलवया ना. पहिले तिच्या वहिनीला बोलायला माया वहिनीनं गलीतल्या बायाला बोलायला सगळ्याला बोलायला आणि सगळ्या शेवटी म्हणते ताई तुम्ही का राही गेल्या या ना बांगड्या भरायले कशाला जाऊ मी बांगड्या भरायले. आणि हे माई आई म्हणते का बतोंड लटकई बसली का बतोंड लटकई बसली. आता आपण कधी आपल्या माहेरी आलो आहे तर आपण आपल्याला असं वाटतं ना आपण जर लग्न घरी आलो आहे तर आपल्याला बांगड्या भरायला तर बोलायला पाहिजे ना. पहिले तर बांगड्या भरायला बी बोलायला नाही सगळ्याला बोलायला आणि मग मला बोलायचा तर मी बसणार नाही का. मग मी बी बशी राहिली अडी. मी म्हटलं मला नाही भरण्या काही बांगड्या मी बांगड्या भरणार नाही बिलकुल भरणार नाही आता बांगड्या मला भरायच्याच नाही बांगड्या. हे पा काय करता सकाळपासून त्याची खुसूर खुसूर त्याची खुसूर खुसूर आपल्याला कधी सांगणार नाही काही बोलणार नाही काही विचारणार नाही. अरे आत्या आहे मी या घरातली मग आत्या इथं विचारायला तर पाहिजे ना. अन मग आपल्याला समजतं आता लग्नात साडी कशी आत्याले चांगली घ्यायला पाहिजे की नाही. तो माझ्या वहिनीनं काय केलं की तिच्या वहिनीला साड्या घेतल्या दुसऱ्या आणि आम्हाला दुसऱ्या घेतल्या आणि घरी पाठवून द्याल. त्या पहिले चालते तेव्हा ते लग्नाची पत्रिका घिसून आले ना तेव्हाच घरी दाढी दिल्या. आणि मग आता मी एवढी आली ना तेव्हा मी न पाहिलं म्हटलं क या हिच्या साड्या तर वेगळ्या दिसत आहे आणि आपल्या साड्या तर वेगळ्या आहे. म्हणजे त्या हिले साड्या वेगळ्या घेतल्या भारी आणि आपल्याला हलक्या घेतल्या. मग रागणी येणार तर काय तुम्हीच सांगा बरं. आत्या आहे मी या घरातली मग आत्या येतं मला तर राग येईनच ना. माई आई म्हणते जाऊ दे माई आई म्हणते जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे असं कसं काय जाऊ दे मी तर आत्या आहे ना या घरातली. तुम्हाला सांगते मला इथले फोन करी जर तुम्ही न बोलायला तर तुम्ही ना अडी मला बांगडा भरायला पहिले काबनी बोलायला सगळ्याला बोलायला आणि मग मला बोलायला. मग मला राग नाही येणार का मला सांगा बरं. राग तर आलेच. अरे भाऊ त्या गाद्या लग्न घर आहे या पोरायला बिलकुल समजत नाही. म्हणजे अरे ते गाद्या उचल तिकडे ठेव त्या गाद्यावर मोबाईल मध्ये थोबाड घालीस आणि बसायला सांगा फक्त या पोरायला. काम करायला नको यायले. लग्न घरी कसं पटापट काम करणं पडतं. लग्न घरी तर काम करायलाच पाहिजे ना. आता माझी गोष्ट वेगळी आहे मी आत्या आहे त्याच्यामुळे मी काय बसले बी तर काही फरक पडत नाही. आपण तर काय गैर केलं या घरासाठी गैर केलंय आम्ही या घरासाठी आणि करत तर चालू आहे. मग आता लग्नात बी का आपणच काम करायचे आणि बाकीच्या आहे ना का बसायचं. मी तुम्हाला सांगते हे पा याईनं सोनं कितलं दिलं वरमाईची अंगठी घेतली का काय केलं काही कधी काहीच बोलली नाही माई वहिनी काहीच नाही काय विचारलं नाही का काहीच नाही. फक्त आत्या लग्नाला या आत्या लग्नाला या आत्या लग्नाला या असं म्हणत होते पोरं. अन माई वहिनी बी ताई तुम्ही 2-4 दिवस पहिले आले पाहिजे बरं. ताई तुम्ही 2-4 दिवस पहिले आले पाहिजे बरं. आणि बांगड्या भरताना माई मला कसे काय भुली गेले आणि सगळ्यात शेवटी बोलायचा का बरं राग नाही येणार मला येईनच ना. आणि अडी माझ्या आई बाबा म्हणतात जाऊ दे ना बहीण तू का बराग करते जाऊ दे ना बहीण तू का बराग करते आपलं लग्न घर आहे ना राग नको करू. अरे राग नको करू तो काय मग मी कुठे जाऊ. मला बी तसं वाटलं ना की आपण माझ्या भाच्याच्या लग्नात जाऊ असं करू तसं करू हे करू ते करू आपल्याला बी मानपान भेटीन. पण काय यायले काही नाही बरं बिलकुल मानपान असा विचार नाही का ननद आहे असं नाही का ननद आहे म्हणून ननदले विचारू 2 शब्द असं नाही. आणि मग कस काय हे पा मला तर गैरा राग आलाय. आता मी तुम्हाला सांगते मी तर बांगड्या भरणारच नाही बिलकुल भरणार नाही. बांगड्या भरण्याच नाही मला बांगड्या. आता मी कसं काय होतं आणि काय ते मला मालूम नाही पण मी बांगड्याच नाही भरणार. आता जडलो काय ना हे सगळेचे सगळे इसन मला बोलायला येणार नाही तोडलो मी बाहेर बी जाणार नाही. मी अडीच बशी राहील सगळे बाहेर बांगड्या भरे राहिले पण मी जाणार नाही. मला आता एकदाच फक्त माई वहिनी बोलायला आली मग माझ्या वहिनीला समजायला पाहिजे ना आपली ननद घरात जायसन का बसली. मग कोणी बोलायला बी आलं नाही. आता मी वाटच पाहिजे राहिली. माझी आई म्हणते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे कसं काय जाऊ दे. आता जडलो काय ना माझ्या भाऊ मला बोलायला येणार नाही तडलो मी बांगड्याच भरायला जाणार नाही. माझ्या भाऊ जेव्हा मला बोलायला येईन तेव्हाच मी बांगड्या भरायला जाईन. आत्या आहे मी या घरची आत्या आहे.